नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपले मास्टर क्लास A1 या यूट्यूब चॅनल मध्ये स्वागत आहे। मित्रांनो, आज आपण इयत्ता 7वी अ यातील पाठ क्रमांक 2 स्वप्न विकणारा माणूस आणि यामध्ये चला खेळूया शब्दांशी या उपक्रमात आपण सहभागी होणार आहोत। मित्रांनो, तर आज हा खेळ आपल्याला वर्गामध्ये घ्यायचा आहे। तर मग खेळाचं नाव असं आहे खेळ खेळूया। मग खेळ कसा खेळायचा त्याविषयी मी तुम्हाला सांगेल आणि यात आपण विद्यार्थ्यांचा सुद्धा सहभाग करून घेणार आहोत। तर बघा, इथे तुम्हाला काही नाव दिसत आहे। आता इथे शब्द दिलेला आहे तुम्हाला स, तर यावरून तुम्हाला असं करायचं आहे की स वरून तुम्हाला ज्या गावाचं नाव आठवेल त्या गावाचं नाव लिहायचं आहे। आता समजा इथे तुम्ही लिहिलं सोलापूर, तर या सोलापूर या नावाच्या शेवटचा जो शब्द आलेला आहे तो र आलेला आहे। या र वरून तुम्हाला पुढच्या गावाचं नाव लिहायचं आहे। मग या र वरून पुढच्या गावाचं नाव काय आलं? रांजणगाव आपण लिहिलं। त्यानंतर या रांजणगाव शब्दाच्या शेवटचा शब्द कोणता आलेला आहे? व आलेला आहे। या व अक्षरावरून मित्रांनो तुम्हाला काय करायचं आहे की पुढच्या गावाचं नाव लिहायचं आहे। मग तुम्ही लिहिलं वडनेर। मग वडनेर लिहिल्यानंतर या वडनेर या शब्दाच्या शेवटचं अक्षर काय आलं रे? तर काय आलं? र आलं। आता आपल्याला र वरूनच नाव लिहायचं आहे, पण इथे पुन्हा तुम्हाला एक शब्द दिलेला आहे तो र। म्हणजे आपल्याला हे जे शेवटचं नाव आहे ते अशा पद्धतीने लिहायचं आहे की पहिलं अक्षर र वरूनच सुरू व्हायला पाहिजे आणि शेवट सुद्धा त्या गावाच्या शब्दाचा काय क्षण यायला पाहिजे? र नेच यायला पाहिजे। म्हणून आपण काय शब्द निवडला? रावेर। अशा पद्धतीचा हा खेळ आहे। अतिशय गमतीशीर हा खेळ आहे आणि आज आपण हा खेळ खेळणार आहोत। तर पुढे तुम्हाला काही शब्द दिलेले आहेत, जसं म आहे, ख आहे आणि क आहे। आता आपण यात एक एक विद्यार्थ्याला बोलू आणि त्याच्याकडून एक एक शब्द लिहून घेऊ। याचे नियम मी तुम्हाला आधीच सांगितले की जो शब्द दिलेला आहे त्या शब्दावरून त्या गावाचं नाव लिहायचं। ज्या गावाचं नाव लिहिलं त्या गावाच्या शेवटचं जे अक्षर आहे त्या अक्षरापासून दुसरं नाव लिहायचं आणि परत दुसरं नाव लिहिलं, शेवटी जे अक्षर आलं त्यातून तिसरं नाव लिहायचं। पण चौथा अक्षर लिहिताना मात्र मित्रांनो तुम्हाला काळजी घ्यायची। चौथा अक्षर लिहिताना या तिसऱ्या शब्दाचा शेवटचा अक्षर तिथून सुरुवात व्हायला पाहिजे, पण यांनी हा जो शब्द दिलेला आहे या खेळामध्ये एंड सुद्धा मित्रांनो या शब्दाने व्हायला पाहिजे। तर चला आता या खेळाला आपण सुरुवात करूया। चला आता आपण हा खेळ सुरू करूया। तर चला, पहिल्या नावासाठी विद्यार्थ्यांमधून कोण येते त्यांनी सांगा। बोट वरती करा। बरं, व्हेरी गुड, सर्वच तयार आहेत। पण आपण त्या विद्यार्थ्याला बोलूया। तू चल। तर आता इथे काय करायचंय तुला? म वरून कोणत्या तरी गावाचं नाव लिहायचंय। या पहिल्या विद्यार्थ्याने इथे नाव काय लिहिलं मित्रांनो? मनमाड। आता पुढील विद्यार्थ्याला या ड वरून नाव शोधायचं आहे आणि ते इथे लिहायचं आहे। तर चला तुमच्यातून आता बघू कोण येते। तर चल किंजल तू। अशा पद्धतीने मित्रांनो आजचा हा जो आपला गमतीशीर खेळ आहे तो इथे संपला। मित्रांनो, व्हिडिओ आवडला असल्यास त्याला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा
आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या चॅनलला व्हिजिट करा. धन्यवाद.